नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं सुरू असलेल्या पोलीस भरती दररोज सराव सिरीजच्या 85व्या भागामध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्त्वाच्या अशा सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि मराठी व्याकरण या विषयाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय आणि तुम्हाला चांगले गुण मिळवायचे आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर व्हिडिओमधील माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1862, सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, सापेक्षता सिद्धांत म्हणजेच थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी कोणी मांडलेली आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडली। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3 अल्बर्ट आइन्स्टाईन। आयझॅक न्यूटनने आपल्याला काय दिलं तर गुरुत्वाकर्षण दिलं, त्यासोबतच गतीचे नियम देखील दिले। आणि मित्रांनो, ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला। लक्षात ठेवायचं आहे, ग्रॅहम बेल टेलिफोनचा शोध। आता मित्रांनो, आयझॅक न्यूटन यांनी गतीचे किती नियम दिले? 3 नियम दिले। आणि मित्रांनो, अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी काय दिलं आपल्याला? सापेक्षता सिद्धांत, तसेच E = mc² हे सूत्र देखील दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 1863, न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात? मित्रांनो, न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला काय म्हणायचं? जडत्वाचा नियम असं देखील म्हणायचं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। आता मित्रांनो, या ठिकाणी हा नियम काय आहे की जोपर्यंत एखाद्या वस्तूवर बाह्य बल लावलं जात नाही तोपर्यंत ती वस्तू त्याच्या स्थिर अवस्थेमध्ये असते किंवा गतिमान अवस्थेमध्ये असते, त्यामध्ये कोणताही बदल होत नाही। अशा प्रकारे मित्रांनो, पहिला नियम काय सांगतो की कोणत्याही वस्तूवर बाह्य बल लावल्याशिवाय तिच्या गतीमध्ये किंवा स्थिरतेमध्ये बदल होत नाही। तर मित्रांनो, याला काय म्हणायचं? न्यूटनचा पहिला नियम किंवा जडत्वाचा नियम। प्रश्न क्रमांक 1864, आवळा या फळांमध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल किंवा ॲसिड कोणते? आता मित्रांनो, आवळा तसेच संत्री, मोसंबी या लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक आम्ल मोठ्या प्रमाणात आढळते। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय 2। लक्षात ठेवायचं आहे, सायट्रिक ॲसिड कशामध्ये आढळतं? आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी यासारख्या फळांमध्ये। तसेच मित्रांनो, याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये विटॅमिन सी देखील असतं आणि विटॅमिन सीचं रासायनिक नाव काय आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड। पुढे पहा मित्रांनो, ॲसिटिक ॲसिड हे जे ॲसिड आहे याच्यापासून काय बनवलं जातं? व्हिनेगर बनवलं जातं। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1865, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंधक आणण्यात आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी पहा, कृत्रिमरित्या कच्ची फळं पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता। आणि मित्रांनो, ही अशी पावडर होती जी आरोग्यासाठी घातक होती, म्हणून यावर बंदी घालण्यात आलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। आता मित्रांनो, त्यामुळेच फळे पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो? तर इथिलीन नावाच्या वायूचा वापर केला जातो। लक्षात ठेवायचं आहे, फळे पिकवण्यासाठी आधी काय वापरायचे? कॅल्शियम कार्बाईड। आता काय वापरतात? तर इथिलीन वायू वापरतात। प्रश्न क्रमांक 1866, सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? मित्रांनो, सायनाइडचं रासायनिक नाव काय असतं? तर प्रुसिक ॲसिड हे असतं। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। तर मित्रांनो, याचा गट कोणता आहे? तर HCN। CN म्हणजे काय आहे? सायनाइड आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1867, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी म्हणतात? मित्रांनो, मानवी शरीरामध्ये असणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशींना म्हणजेच श्वेत रक्तपेशींना काय म्हणायचं? तर संरक्षक पेशी म्हणायचं। का म्हणायचं? कारण मित्रांनो, या ज्या पेशी आहेत ते शरीरामध्ये आलेल्या जंतूंसोबत लढतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात। म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1, पांढऱ्या रक्तपेशींना काय म्हणायचं? संरक्षक पेशी म्हणायचं। तर मित्रांनो, लाल रक्तपेशी यामुळे काय होतं? रक्ताचा रंग लाल होतो, सोबतच या पेशी आहेत ते शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतात। आता मित्रांनो, पुढे जाऊन
यावर आणखी एक प्रश्न येतो की पांढऱ्या रक्तपेशी आणि लाल रक्तपेशी कोणत्या ठिकाणी बनतात? तर मित्रांनो या अस्थिमज्जेमध्ये म्हणजेच बोन मॅरोमध्ये तयार होतात. पांढऱ्या रक्तपेशी आणि लाल रक्तपेशी बोन मॅरोमध्ये तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 9359689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 1868. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? मित्रांनो, या ठिकाणी पहा, कावीळ हा जो रोग आहे तो मानवी शरीरातील आपल्या यकृताला म्हणजेच लिव्हरला होतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा लिव्हरला हा रोग होतो तेव्हा रक्तामध्ये आणि इतर द्रव्यांमध्ये काय होतं तर बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळेच डोळे, हात, बोटे, त्वचा काय होतात पिवळे होतात. लक्षात ठेवायचं आहे, रक्तामध्ये बिलिरुबिनचं प्रमाण वाढल्यामुळे शरीर पिवळं व्हायला सुरुवात होते, डोळे पिवळे होतात, त्वचा पिवळी होते. आता मित्रांनो, कावीळ हा रोग कशामार्फत पसरतो तर लक्षात ठेवायचा, हा रोग आहे तो दूषित पाणी किंवा अन्नामुळे पसरू शकतो. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? कावीळ हा रोग यकृताला होतो म्हणजे लिव्हरला होतो. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1869. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? मित्रांनो, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? सर चार्ल्स डार्विन यांनी मांडला. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सर चार्ल्स डार्विन. आता मित्रांनो, यांनी त्यांच्या ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पुढचं पहा काय दिलेलं आहे. रॉबर्ट हुक. मित्रांनो, रॉबर्ट हुक यांनी काय केलं? पेशीचा शोध लावला. जेम्स वॅट यांनी काय केलं? वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. आणि पुढे वॅटसन आणि क्रिक या दोघांनी DNAचं डबल हेलिकल मॉडेल शोधून काढलं. लक्षात काय ठेवणार? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सर चार्ल्स डार्विन, रॉबर्ट हुक पेशीचा शोध, जेम्स वॅट वाफेच्या इंजिनाचा शोध. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 1871. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? आता मित्रांनो, वायव्य प्रांतामध्ये कार्य केल्याबद्दल खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी किंवा सरहद्दीवर काम करणारे गांधी म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, खान अब्दुल गफार खान, सरहद्द गांधी. आता मित्रांनो, याच्या पुढे जाऊन आणखी काही व्यक्ती आहेत ज्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर मित्रांनो, बिहारचे गांधी कोणाला म्हटलं जायचं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संविधान सभेचे अध्यक्ष
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बिहारचे गांधी म्हणून ओळखलं जायचं. तसेच मित्रांनो आफ्रिकेचे गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? नेल्सन मंडेला. आता मित्रांनो पुढे आणखी एक प्रश्न आहे, दक्षिणेचे गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा, दक्षिणेचे गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1872, ग्रामगीता कोणी लिहिली आहे? मित्रांनो ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आता मित्रांनो तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव काय? माणिक बंडोजी इंगळे. आणि पुढे मित्रांनो यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये मोझरी या ठिकाणी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केलेली आहे. आता मित्रांनो यांचा जन्म कुठे झाला? अमरावती. तसेच संत गाडगे बाबा यांचा जन्म देखील अमरावती जिल्ह्यामध्ये झालेला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1873, खालील शब्दांपैकी विशेष नाम ओळखा. मित्रांनो विशेष नाम म्हणजे एकाच वस्तूला किंवा एकाच व्यक्तीला दिलं गेलेलं नाव. मग या ठिकाणी पहा लेख सामान्य नाम आहे, पुस्तक हे देखील सामान्य नाम आहे. तसेच स्त्रीत्व हे भाववाचक नाम आहे, परंतु सचिन हे एका व्यक्तीला दिलं गेलेलं नाव आहे, म्हणून या ठिकाणी सचिन हे काय झालं? विशेष नाम झालं, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 874, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. मित्रांनो योग्य जोडी ओळखायची आहे, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ पहिली जोडी योग्य आहे. पुढे केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, कृतज्ञ चुकलं, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ. या ठिकाणी कृतज्ञ नसतं, काय असायला पाहिजे? कृतज्ञ पाहिजे. केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ. आणि पुढे चौथा पहा, केलेले उपकार विसरणारा कृतार्थी. मित्रांनो केलेले उपकार जाणणारा म्हणजे कोण? कृतज्ञ आणि कृतार्थी. मग या ठिकाणी फक्त पर्याय 1 मध्ये काय झालेला आहे? योग्य जोडी दिलेली आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 1875, भाकड कथा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. मित्रांनो भाकड कथा म्हणजे काय? तर निरर्थक गोष्टी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. निरर्थक गोष्टी एकमेकांना सांगणे म्हणजे काय? भाकड कथा सांगणे. आता मित्रांनो पुढे प्रश्न क्रमांक 1876, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा बहीण नाही, या ठिकाणी कविताची हा शब्द अधोरेखित आहे असं समजा. तर या ठिकाणी जर कविताची हा शब्द अधोरेखित असेल तर त्याला ची हा प्रत्यय लागलेला आहे, आणि चाचीचे चेच्याचे हे प्रत्यय कशाचे आहेत? षष्टीचे आहेत. म्हणजे या ठिकाणी काय झालं? तर षष्टी विभक्ती आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो जर फक्त बहीणबद्दल विचारलं असतं तर त्या ठिकाणी बहीण ह्या नामाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही, म्हणजेच हे नाम काय झालं असतं? तर प्रथमा विभक्तीमध्ये आहे असं आपण म्हटलं असतं. प्रथमामध्ये कोणताही प्रत्यय नसतो. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1877, खालील शब्दाचा अर्थ सांगा. जरब. मित्रांनो जरब म्हणजे काय? एखाद्यावर असलेला धाक किंवा दरारा, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. जरब म्हणजे दरारा किंवा धाक. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1878, वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. हातावर तुरी देणे. मित्रांनो हातावर तुरी देणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीतून निघून जाणे, एखाद्याला फसवून त्या गोष्टीतून बाहेर पडणे, म्हणजेच आपलं उत्तर काय असलं पाहिजे? पर्याय 1, फसवून सुटका करून घेणे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1879, द्रविडी प्राणायाम या शब्दाचा अर्थ कोणता? आता या ठिकाणी पहा मित्रांनो द्रविडी प्राणायाम म्हणजे काय? एखादी सोपी गोष्ट घेणं आणि तिला जास्त अवघड करणं, म्हणजेच द्रविडी प्राणायाम. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? साध्या बाबीमध्ये गुंतागुंत करणे म्हणजेच द्रविडी प्राणायाम करणे. प्रश्न क्रमांक 1880, खालील शब्दांपैकी भाववाचक नाम ओळखा. मित्रांनो भाववाचक नाम म्हणजे काय असतं? तर असं नाम ज्या नावाच्या वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श करता येत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी माणुसकी, माणसाला आपण स्पर्श करू शकतो पण माणुसकीला आपण स्पर्श करू शकत नाही, म्हणून माणुसकी काय झालं? तर भाववाचक नाम, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. थंड हे काय दिलंय? विशेषण. मित्र हे नाम आहे आणि सुंदर हे देखील विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 1881, किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. मित्रांनो किरकोळ म्हणजे थोडं घेणं, त्याला विरुद्धार्थी जास्त घेणं म्हणजेच जास्त खरेदी करणं, म्हणजेच घाऊक घेणं. किरकोळा विरुद्धार्थी घाऊक, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3.
घाऊक म्हणजे काय? होलसेल. आणि किरकोळ म्हणजे रिटेल. प्रश्न क्रमांक 1882, खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? या ठिकाणी पहा मित्रांनो, सौव्यंग अपंग, नफा तोटा, ग्राह्य त्याज्य, आय व्यय. आता या ठिकाणी पहा, दुसरी जोडी योग्य, तिसरी जोडी योग्य, चौथी जोडी योग्य. नफा विरुद्धार्थी तोटा, ग्राह्य विरुद्धार्थी त्याज्य आणि आय विरुद्धार्थी वय. आय म्हणजे इन्कम, व्यय म्हणजे खर्च. म्हणजे या ठिकाणी काय झालं, दुसरी तिसरी चौथी जोडी बरोबर आहे. मग राहिलं काय? पर्याय 1, सौव्यंग अपंग. मित्रांनो, सौव्यंग म्हणजे अपंग, हे दोन्ही काय एकमेकांच्या समानार्थी. सौव्यंग म्हणजे व्यंग असणारा, म्हणजेच काय? अपंग. म्हणून या ठिकाणी पहिली जोडी काय आहे? समानार्थी शब्दांची आहे, विरुद्धार्थी नाही. म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 1883, मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? मित्रांनो, एखादं काम करताना एखाद्या गोष्टीला आपण काय म्हणतो? हे तर मारुतीचं शेपूट आहे, काही केलं थांबना. म्हणजेच या ठिकाणी एखादं काम वाढत जाणं किंवा लांबत जाणं याला काय म्हणायचं? मारुतीचे शेपूट. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? लांबत जाणारे काम. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1884, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. मित्रांनो, मोजक्यात शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे काय? तर सूत्र. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 1885, काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ ओळखा. मित्रांनो, काखेत कळसा गावाला वळसा म्हणीचा अर्थ काय असतो? एखादी गोष्ट आपल्या जवळ असून देखील तिला सर्वत्र किंवा दूर शोधणं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. प्रश्न क्रमांक 1886, ऐदी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. मित्रांनो, ऐदी म्हणजे काय? तर फार आळशी व्यक्ती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, ऐदीला समानार्थी आळशी. पुढे पहा मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त झालेले आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.